भूषण मध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण मान तालुक्यातील वडगाव या ठिकाणी आलेलो आहे। आपल्याला जो परिसर बघायला मिळत आहेत, भाविक आहेत ते वडगाव येथील आहेत। श्री खंडोबा देवाची यात्रा आहे। ही यात्रा केव्हा भरणार आहे, कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि कशा पद्धतीने या यात्रेचं नियोजन करण्यात आलेले आहे, अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण वडगावकर ग्रामस्थांशी गप्पा मारणार आहोत। आपण दृश्य पाहत आहे ते दृश्य आहे श्री खंडोबाराया देवाचं मंदिर आहे। आपल्याला मंदिर परिसर पाहावयास मिळत आहे आणि यात्रेची माहिती घेण्यासाठी यात्रा कमिटीचे सदस्य आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। यात्रा केव्हा आहे, कशा पद्धतीने भरत आहेत। आपण आता मंदिरातील श्री खंडेरायाचं दर्शन घेतलेलं आहे आणि बाणूबाईचं दर्शनही आपल्याला झालेलं आहे। हे कासव जे दिसत आहे ते फार मोठं कासव आहे। सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत। कासवानंतर आपल्याला दृश्य पाहावयास मिळते, चौताराचं दृश्य पाहावयास मिळालेलं आहे। याच मंदिर परिसरात दत्ताचं मंदिर आहे। हे जी समाधी दिसत आहे ते पुजारी बापूदादांची समाधी आहे। आपण याला दर्शन झाले ते बापूदादांचं आणि जुनं मंदिर श्री खंडेरायाचं आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहेत। मंदिराच्या शेजारी आपल्याला एक लिंब आहे। या मंदिराला आणि लिंबाला फार मोठा इतिहास आहे। आपल्याला जुने मंदिर आपल्याला पाहावयास मिळत आहे। या ठिकाणी मूर्ती खंडेरायाची होती, ही मूर्ती आता नवीन मंदिरात गेलेली आहे। या ठिकाणी आपल्याला दत्ताचे मंदिर दिसले पाहावयास मिळत आहेत। या हनुमान मंदिरात पालखी येते। बापूदादांच्या निवासस्थानी खंडेरायाच्या मूर्ती आपल्याला ठेवलेल्या पाहावयास मिळत आहेत। हनुमान मंदिरानंतर आपण बापूदादांचं पुजाऱ्यांचं दर्शन घेतलेलं आहे। एक वेगळंपण आहे, या दत्ताच्या मंदिरापाशी आपल्याला 3 झाडे एकत्र दिसत आहेत। सध्याचे पुजारी आहेत ते दिलीप भाऊ जाधव आहेत। बापूदादांच्या नंतर या खंडेरायाची ते पूजा करत आहेत। पुन्हा आपण खंडेरायाच्या मंदिरात आलेलो आहे। ब वर्ग महाराष्ट्र शासनाने या खंडेरायाला दिलेला आहे। आता आपण सातोय संवाद यात्रा कमिटीशी। नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव सांगा। माझं नाव संतोष ओंबासे। बरं, मला एक सांगा, आपल्या खंडोबा देवाची यात्रा भरत आहे तर तत्पूर्वी आपल्या वडगावची काय माहिती आहे, म्हणजे गावात कोणकोणते देव आहेत किंवा ग्रामदैवत कुठले आहेत? तसं म्हटलं तर वडगावमध्ये ग्रामदैवत म्हणून आमचं खंडोबाचं मंदिर आहे। बर, आणि पूर्वजापासून यात्रा सुरू आहे। बर, आणि यावर्षी आम्ही 3 तारखेपासून यात्रेला आमच्या सुरुवात होते। 3 ऑक्टोबर 3 ऑक्टोबर पासून। बर, हा 3 ऑक्टोबर 2025 या दिवसापासून सुरुवात होती। सर्वप्रथम या मंदिरापासून मारुतीच्या मंदिरापर्यंत पालखीचा छबिना निघतो। पहिल्या दिवशी किती वाजता? संध्याकाळी 8 वाजता। बर, आणि तिथून पुढे हा पालखीचा छबिना गावात जातो। मारुती मंदिरात पालखी स्थानापन्न होते। रात्रभर वाघ्यामुरळीचा कार्यक्रम होतो। सकाळी पहाटे 5 वाजता तिथून पालखीचा छबिना निघतो। सर्व ग्राम प्रदक्षिणा होते आणि नंतर या ठिकाणी 9 वाजता सकाळी लंगराचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर की आपलं इथं एक मानाचं लंगराचं बोकड कापलं जातं आणि पुन्हा दिवसभर स्नेहभोजनासाठी पाहुण्या जेवण दिलं जातं। दिवसभर गजी नृत्य असतात। संध्याकाळी करमणुकीसाठी तमाशाचा कार्यक्रम होतो आणि बक्षीस वितरण गजांचं झाल्याच्या नंतर थोडस तमाशाचा कार्यक्रम रात्रीला होतो। तिसऱ्या दिवसाला सकाळी म्हणजे हाजरी एक तमाशाचा प्रकार असतो। ते एक असतो करमणुकीसाठी। आणि त्यानंतर एक 4 वाजता कुस्त्याचं जंगी मैदान आयोजित केलेलं आहे। आणि त्यानंतर कुस्त्याचा बक्षिसाचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर करमणुकीसाठी आम्ही ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केलेला आहे। त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे जो काही यात्रेवर खर्च जमा, वर्गण्या जमा हा कार्यक्रम होतो। आणि हे सगळं व्यवस्थित पार पाडल्याच्या नंतर आमची यात्रा
संपन्न झाले असे म्हणजे पाकाळणीचा त्याला कार्यक्रम. पाकळणीचा कार्यक्रम म्हणतो आम्ही आणि शेव- संपन्न होते. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, या गावात असं अन्नधान्य होतं की या गावात जर कुणाचा पाहुणाच नाही असा माणूस जरी आला तरी तो माणूस कधीही या ठिकाणी उपाशी जात नाही. त्याचं नि- फक्त त्यानं म्हटलं पाहिजे की मला भूक लागली, मला जेवायचं आहे. बरं. की अशा पद्धतीनं इथं यात्रेचं एक अन्नदानाचं- वेगळं पण आहे. हा वेगळे पण आहे. म्हणजे म्हणजे या गावात कोण नाही त्याचा, हा. म्हणून तो कधीही उपाशी राहणार नाही. फक्त त्यानं म्हटलं पाहिजे की मला जेवायचं आहे. म्हणजे- अगदी आमच्या घरच्या पाहुण्यासारखं घरातले मेंबर्स त्याला जेवण दिलं जातं. बरं, आता एक सांगा, तुम्ही आता हे सांगितलेलं आहे की गजवृत्ती मगाशी सांगितलेलं आहे की किती गावची गजवृत्ती असतात? साधारण आम्ही एक 10-11 गावची गजी नृत्यवाली 10 गावची. म्हणजे गजी मंडळ बोलवतो, बरं. त्यांचा यथोचित सन्मान करतो. कुठल्या गावची असतात साधारण ते? आपले या ठिकाणी मारडी असते, यावर्षी- शेव- अजून काय आम्ही गजांना साधारण 10 गावची. साधारण 10 गावची असतात. 10 गावची. मारडी आहे, शेवरी आहे, परत काळ्याचा खोरा आहे, पुन्हा आणखी बरीच काय गावं बरेच असे आहेत. साधारण 10 गाव बटेवाडी आपल्याकडे आहे. यात्रा आहे. आता एक सांगा, यात्रा ही किती वर्षापासून तुम्ही साजरी करताय काय? आता कसं आहे माहितीये का, ही म्हणजे- माझं साधारण वय एवढं फार म्हणजे जुनं नाही, मला नाही सांगता येणार. तरी पण हा. साधारण 70-80 वर्षापूर्वीपासून यात्रा होत असेल असं वाटतंय आम्हाला. त्यात काय जुनी माणसं आहेत तेही त्याच्याबद्दल माहिती सांगतील. नाही दादा तुमचं नाव सांगा. धनाजी कोंडीबा मुंबई. धनाजी कोंडीबा ओंबासे. दादा मला सांगा, आता ह्यांनी सांगितलेलं आहे यात्रेचं पूर्ण त्यांनी कार्यक्रम सांगितलेला आहे. थोडं आपण पाठीमागे गेलो तर म्हणजे काय देवाचा इतिहास काय माहिती आहे का? काय तुम्ही ऐकलं असेल तो साधारण? काय नाही बरं का, आम्ही पारंपरिक जी यात्रा भरवत आलो. आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आम्ही बैठक घेतो. बैठक घेऊन तुम्हाला सांगतो सर्वांच्या विचाराने आम्ही हा कार्यक्रम आखला जातो. हे नियोजन केलं जातं. आम्ही सर्वांच्या विचाराने हा जो सविस्तर जी चर्चा केली हे त्याप्रमाणे यात्रा भरवत आलेली आहे. बरोबर. यात्रेचं अशा पद्धतीनं स्वरूप आहे. स्वरूप आहे. जे पूर्वी आता आपल्याकडे आहे ते मंदिर पूर्वीचं आहे, आता नवीन मंदिर आहे. म्हणजे काळानुसार आपल्याकडे बदल होत चाललेला आहे. बदल होते आहे. आणि यात्रेचं स्वरूप पण तुम्ही अतिशय वाढवत चाललेलं आहे. काय बदल केलाय काय? यावर्षी एक कार्यक्रम वाढवलाय दरवर्षीपेक्षा जरा वेगळा. 1 तारखेला 1 ऑक्टोबरला आम्ही बैलगाडा शर्यतीचं नियोजन केलेलं आहे. बरं. बैलगाड्याचं आदत एक बैल मैदान भरवलेलं आहे. म्हणजे ह्या वर्षी बैलगाडी शर्यतीला तुम्ही सुरुवात या केली. वर्षीपासूनच चालू केलं. आणि मग नियमित यात्रेला आपलं कार्यक्रम असतात, ते कार्यक्रम आपण पार पाडतो. म्हणजे अजून काही यात्रा वाढवण्याचा काय विचार आहे का? एवढी मोठी यात्रा आपली भरते आता वडगावची सगळीकडे. काय आता तुम्ही बघताय हळूहळू तुमचं म्हणजे वाढत चाललेलं आहे. लोकांचा ज्याप्रमाणे प्रतिसाद येतो त्याप्रमाणे तुम्ही वाढवत चाललेलं वर्षी आहे. वाढत जाणारच आहे. आणि चांगलं कार्यक्रम होत आहे. मान तालुक्यातलं वडगाव म्हटलं का यात्रेचं तुमचं खूप नियोजन असतं. आता सांगितलं की आमच्या गावात येणारा माणूस यात्रे दिवशी उपाशी राहणार. अगदी कोणी नाही, गजी मंडळ 10-11 गावचे येतात ते आम्ही प्रत्येक घराण्यावर वाटून देतो. बरं. जेवण करूनच आम्ही त्यांना पाठवतो, बक्षीस देऊ. असं म्हणजे आता ते मगाशी बक्षीस म्हटलं, ते कशाची बक्षीस असतं तुमची? गजी नृत्यांना त्याला मानधन असते. हा, गजनृत्यानं बक्षीस त्यांचं वाहन भाडं हे. हा, म्हणजे ते बक्षीस रूपात. हा, म्हणजे एका घेऊन म्हणजे बक्षीस ते रूपात देता तुम्ही. हा एक विषय आहे. बरं, अजून काय आपण सांगताल का? काय यात्रेच्या निमित्तानं काय यात्रा अतिशय खेळीमेळीत आमची असते. आता यंदा नवीन बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. हे पण वेगळं पण आहे. ते मी आता यंदा भरच आहे यात्रेत. 1 तारखेपासून यात्रा चालू झाली, मला काय हरकत नाही गावाची. चांगली सुरुवात आहे. 4-5 दिवस यात्रा आहे. चांगला आहे कार्यक्रम, 1 नंबर होते. नियोजन तुमचं चांगलं आहे. नियोजन चांगलं, परफेक्ट यात्रा कमिटी करतेच, काय अडचण नाही. खूप मेहनत आहे. दादा तुमचं नाव सांगा की? माझं नाव बाबा महादेव अंबेस. बरं, एक सांगा, खरं तर प्रश्न सगळ्यांना पडतो की एकादश, बारस आणि तेरस ही आपली जुनी परंपरा ठेवलेली आहे. पण काय नक्की तिथंच ऐकून काय म्हणजे काय बाबा हिथंच यात्रा धरण्याचं कारण काय माहिती आहे का? कारण आमच्या गावाची पुजारी होता बापू दादा. बरं. हा, ही बापू दादा जे सांगेल त्या पद्धतीने आम्ही यात्रा करीतो. बरं. मी 1992 पासून यात्रा कमिटीचा सदस्य आहे. 1992 पासून. बरं. आणि 2000 सालापासून मी
सचिव म्हणून काम करीत बर हा यात्रा कमिटी. त्यानंतर पूर्वी आमचं हे जुनं खंडोबाचं मंदिर बर हा बापूदादाच्या काळापासून मी यात्रा कमिटी. बर बर बापूदादा जी सांगेल तीच सगळ्या गावांना ते ऐकायचं. पुजारी होते का? पुजारी बरं, बरं. पुजारी होते. म्हणजे पहिले पुजारी. पहिले पुजारी पुजारी बर. ते जे सांगतील त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं बाबा आजचा दिवस आजच धरायचा उद्या धरायचा नाही तरी नाही. कुठला सोमवार असू शनिवार असू नाही तर गुरुवार असू आलेल्या वारी. बारस आणि आलेल्या तेरस. वाराला. आलेल्या वाराला यात्रा करायची. त्याला कोणी विरोध करायचा नाही. खिळीमिळी जत्रा सगळ्यांनी करायची. जो आड येईल त्याला त्याचं प्रायचित मिळणारच मिळालेला आहे. आणि मिळालेलं आहे. त्यामुळे त्याला कोण आड येत नाही, कोण नको म्हणत नाही, कोण होय म्हणत नाही. बर. अशा पद्धतीने यात्रा चालू आहे. बरं अजून एक सांगा, तुमचं नाव सांगा. यात्रेला कसं असं म्हणजे जर यात्रेला एखादा अडचण आली म्हणजे समजा आपण त्याला काय म्हणतो ग्रामीण भागात चुकून मयत झालं किंवा काय झालं तर अशा वेळेला तुम्ही कसं नियोजन करा? आणि अशा वेळेला जे काय असेल पालखीच्या अगोदर समजा एखादी अडचण आली कोण एखादं वाढलं तर आम्ही त्यांचं ते जागेवर सगळं अग्नीवरच सगळं मिटवून देवाचा कार्यक्रम आम्ही पार पाडत असतो. पार पाडत पारंपरिक प्रमाणे जे आहे ते किती अडचणी किती आल्या अडचण असली तरी यात्रा ही काही बदल होत नाही. काही बदल असेल तो कंपल्सरी जास्तीत जास्त ऐकून घ्या हा. 10-15-20 मिनिटं अर्धा तास तासभर मागं पुढे मागं मोहर फक्त पालखी निघायचं मागं मोहर पण ही यात्रा कायम होती. बरं अजून एक सांगा, वडगावकरांची यात्रा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याचं प्रसिद्ध किंवा वेगळं पण काय आहे असं तुमच्याकडे की तुम्ही ती यात्रा हे केलेलं आहे काय म्हणजे वेगळं पण म्हणजे आता तुम्ही सांगितलं येणाऱ्या यात्रेला म्हणजे कुठल्याही असू दे किंवा यात्रा आम्ही त्या दिवशी धरतो बदल नाही. काही गावची यात्रा मागे पुढे सरकतात पण तुमचे धरलेला वारा म्हणजे सोमवार आला तरी बकऱ्याचं किंवा काय असेल या देवस्थानचं एक आहे की खंडोबा देवस्थान म्हणजे अतिशय नवसाला पावणार. आणि दुसरी गोष्ट जी या देवाची ख्यातीच अशी आहे की येणाऱ्या दिवसाला किती कसली अडचण असली तरी यात्रा ही होणार नाही. जुन्या जाणत्यापासून आमच्या जन्माच्या अगोदर पासून जत्रा भरून देते काय त्याच्यामुळे ह्याच्यात काय बदल होतोय असं नाही. इथे सोमवार आला तरी बकरी कापावीच लागते. हा मग हे इथं काय कोण पाळत नाही असं काही नाही. ह्या देवाचं वैशिष्ट्यच आहे. इथं जो डावाल तो त्याला प्रायचित असतंय. त्यामुळे हे काय एवढं सोपं नाही. महत्वाची गोष्ट तरी आम्ही एकत्र येतो, एकोपा आहे आणि चांगल्या विचाराने आम्ही सगळी यात्रा भरवण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यापासून पारंपरिक आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे आज एवढ्या मोठ्या म्हणजे आज आपलं मला वाटतं एवढं मोठं छोट्या मंदिरापासून मोठ्या मंदिरापर्यंत आज विकास परिसर होईल की तुमची एकी सर्वांचे विचार आणि एक मत एकत्र येतात आणि हे सर्व एक नवसाला पावणारा देव आणि येणाऱ्या वाराला हे तुमचं वेगळं पण ठेवलेलं आहे. त्यामुळेच आपला यात्रा दिवसेंदिवस वाढत आहे. काळानुसार तुम्ही म्हणजे हे वाढवत चाललेलं आहे. म्हणजे 3 दिवसाची 2 दिवसाची अशी जी यात्रा पुढे पुढे अजून तुमचं वाढत चाललेलं आहे. भाविक मोठ्या संख्येने येतात त्याचंही तुम्ही नियोजन चांगल्या पद्धतीने करत आहात. असं खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. की पहिल्यापासून या गावामध्ये 2 दिवस तमाशाचा कार्यक्रम व्हायचा. बरं हा आणि 2 दिवस तमाशाचा कार्यक्रम होत असताना महिला मंडळात रात्री 12-1 वाजेपर्यंत त्यांचा स्वयंपाक पाहुण्याचं जेवण खाण ह्याच्यातच जात होत. आणि महिला मंडळींना तो कार्यक्रम कुठलाही बघता येत नाही. म्हणून आम्ही मुंबईकर स्टार्टला गेल्या 15-20 वर्षापूर्वी आम्ही मुंबईकरांनी मुंबईत एक मिटिंग घेतली. गावाला यात्रा वर्गणी कमी असते त्यामुळं गावावरती बोजा नको आर्थिक बाजू म्हणून मुंबईकरांनी आम्ही प्रथम महिला मंडळीनं कार्यक्रम बघता यावा यासाठी आम्ही ऑर्केस्ट्रा ठेवलं. आणि ऑर्केस्ट्रा ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी महिला मंडळ ज्या वेळेला फ्रेश होतात त्या मोकळ्या कामातून होतात त्यामुळं त्यांना आम्ही तो कार्यक्रम बघता यावा म्हणून ऑर्केस्ट्रा ठेवला. आणि मग परत आम्ही सर्व यात्रा कमिटीने आजपर्यंत जो कार्यक्रम आहे तो आम्ही कायमस्वरूपी दुसऱ्या दिवशी महिलांच्यासाठी आम्ही ठेवत असतो. म्हणजे यात्रेच्या त्या दिवशी भाविक येतात जेवणाचा हा लोड असतो महिलांच्या महिलांच्यासाठी एक वेगळा कार्यक्रम निवांत बघता यावा म्हणून आम्ही ऑर्केस्ट्रा दुसऱ्या दिवशी ठेवला. तिथून मग आम्ही यात्रा कमिटीने कायमस्वरूपी हा कार्यक्रम चालू ठेवला. दुसरी गोष्ट
आमच्या गावात मगाशी संजय पाटीलनी सांगितलेलं आबाने की हा खंडोबा नवसाला पावणार आहे. त्याचबरोबर आमच्या गावच्या जेवढ्या माहेरवासीन मुली आहेत त्या कुठे असो, देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असल्या तरी ते नवऱ्याला राजा जरी नाही भेटले तरी ती स्वतः माहेरवासीन ह्या वडगावच्या खंडोबाच्या यात्रेला हजेरी लावत असते आणि मग ती तिच्या पद्धतीनं ती तिच्या सासरी जात असती. ही वडगावच्या माहेरपणाचा मुलींचा हा वेगळेपणा आहे. आणि दुसरी गोष्ट, आतापर्यंत आम्ही लहानपासून आता 67 वय नाही, जास्त नाही, पण मी लहानपणापासून बघण्याची इच्छा होती. आमच्या गावात बऱ्याच पार्ट्या होत्या आम्ही लहान असताना, पण आमच्या गावचे जुने देवऋषी बापू दादा म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं की तुमच्या कितीही भांडणं असतील ते 10 दिवस बाजूला ठेवून तुम्ही एकोप्यानं हातात हात घालून यात्रा चांगल्या पद्धतीनं पार पाडा, तुम्हाला काही कमी होणार नाही. आणि जर तुम्ही देवाच्या बाबतीत एखादा कोण काय करत असेल तर त्याला खंडेराया प्रायश्चित्त देत असतो. म्हणून आम्ही यात्रा कमिटी, आज आमचं राजकीय मतभेद असतील, पार्ट्या असतील, ते आम्ही बाजूला ठेवतो, पण यात्रा आली की आम्ही गळ्यात गळा घालून यात्रा पार पाडण्यासाठी सर्व खेळी मिळेनं आम्ही या ठिकाणी वर्गणी काढतो, देतो, काय असेल सगळं तुम्ही एकदम मोकळे मनाने यात्रा आम्ही पार पाडत असतो. यात्रा कमिटीची सर्व मंडळी आणि आमच्या जोडीला सर्व ग्रामस्थ असतात. धन्यवाद. तुमचं नाव नाही सांगितले. मधुकर आप्पाजी खरात माझे सरपंच. धन्यवाद. सांगा जरा माहिती सांगा. काय यात्रेच्या निमित्ताने सांगताल आज एवढी मोठी? माझं नाव दादासाहेब एकनाथ अंबाशी, राहणार बुडगाव, तालुका मान, जिल्हा सातारा. या गावची परंपरा अशी आहे की आता ती सरपंचांनी सांगितलं, पाटील साहेबांनी सांगितलं, काही या ठराविक सदस्य तरुणांनी सांगितलं, या गावाची ख्याती आहे. यात्रा करताना सर्वांनी हातात हात घालून उत्साहाने यात्रा करायची असते. येणारा प्रत्येक रविवार या देवाला पाणी घालाय भक्त मंडळी या गावातली असती आणि इतर दिवशी सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम आणि येणारी प्रत्येक आमुषाला या देवाला महाप्रसादाचा कार्यक्रम अभिषेक घालून असतो. यात्रेमध्ये नृत्य असते, पालखी सोहळा मोठ्या उत्सवत असतो, लहान थोर मंडळी उत्सवांना असतात, भंडाऱ्याचं उधळण होतं, सगळ्याच्या जय घोषात यात्रा लहान थोरापासून सर्वांना. आणि आता जास्त यात्रेचा खूप मोठ्या प्रमाणात वाढावा. आणि या गावचे पुजारी यांनी सांगितलं बापू दादा, आणि ह्या गावचे जागृत देवस्थानाची सेवा करणारी वाहवा मंडळी अतिशय म्हणजे पारदर्शक 2 ताप आहेत या गावात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याचे कार्यक्रम चालू असतात. ते वडगाव तर लांबपर्यंत नाव पोचलेलं आहे. तेच आता या वडगावची ख्याती साहेब आहे. धन्यवाद. चांगली माहिती सांगितली तुम्ही. आता तुमचं पहिल्यांदा नाव सांगा. विजय वसंत अंबाशी. बर, काय सांगताल यात्रेच्या निमित्तानं? अजून खूप मोठी यात्रेचं एवढं बघतोय आपण वैभव, किंवा तुम्ही एवढे चांगलं काम करताय, अजून काय नवी आणि जुनीचा संगम घालून तुम्ही पुढे जात आहात, अजून काही करायची यात्रा म्हणजे काय अजून पुढे काय? यात्रेबद्दल माहिती सांगेल एवढी थोडीफार, म्हणजे हे महात्मा वाढत चाललेलं आहे. जेवढं देवाचं महात्मा आहे हे सांगायला आमच्यासारख्याचे तुम्ही लहान आहे आणि वडीलधाऱ्यांनी तुम्हाला त्याचे महात्मा सांगितलेलं आहे. आम्हाला सर्व महात्मा कळलेलं आहे, पण आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून आमच्या पालखी सोहळ्यामध्ये जे मूर्ती असतात ते आम्ही तिथून घेऊन यात्रा कमिटी घेऊन आम्ही जेजुरीला गडावरती जातो. देव भेट करतो तिथे जेजुरीवरती. नंतर परत आम्ही तिथं त्या मूर्तींना स्नान घालून भंडारा करा नदीवरती जाऊन त्या मूर्तींना स्नान घालून तिथं वाघ्यामुरळीचा कार्यक्रम करून नंतर आम्ही इथं घटस्थापने दिवशी त्या तिथं आम्ही घेऊन येतो. देवगादीवरती बसल्यानंतर परत आमचा उत्साह हा गावामध्ये मोठ्या प्रमाणात चालू होतो. घटस्थापना झाल्यानंतर घाटाच्या 12व्या दिवशी म्हणजे बारस या दिवशी आमच्या गावच्या यात्रेला सुरुवात होती. यात्रा म्हणजे एकादशीला सुरुवात होती. बारशीला आता एक सांगा, तुम्ही एवढा खरं जर सांगितलेलं आहे, पण तुम्ही इथून मूर्त्या
जेजुरीला घेऊन जाता. आणि जेजुरीतून येऊन पुन्हा तुमच्या यात्रेला सुरुवात होते विधी धार्मिक. त्याच्या पाठीमाग अजून काहीतरी धार्मिक काय म्हणते थोडा इतिहास असेल ना, काहीतरी तिकडे घेऊन जाण्याचं काय त्याच्या पाठीमाग काहीतरी काहीतरी असा की थोडासा आम्ही जेजुरीला सुमोट आम्ही सगळं प्रत्येक वेळेला जातो. त्या ठिकाणी बरेच गावचे ज्या ठिकाणी खंडोबा देवाचं दैवत आहे त्या गावातील लोक त्या ठिकाणी आपापल्या गावातील मूर्त्या घेऊन तिथं अभिषेक महापूजा करून घेऊन येतात. म्हणून आम्हीही परत आम्हाला ती संकल्पना सुचली, मग आम्हीही ती संकल्पना चालू केली की आपल्याही गावातील मूर्त्या ते घेऊन जायचं. आज पालखी सोहळ्यामध्ये मूर्त्या मांडल्यानंतर 2-3 लोकांना पालखी उचलत नाही, इतकं त्याचं ते हे आहे. सुट्टी देवीच आहे ना. देव आहे, देवाचं म्हणजे आपण वजन मोजू शकत नाही. पण त्या वेळेला आमच्या सर्व यात्रा कमिटीला असं देव आम्हाला ताकद देतो की आम्ही एक सदस्य त्या सर्व मूर्त्या घेऊन आम्ही त्या गडावरती चालत जातो पायऱ्या घेऊन. म्हणजे करा नदीवर आंघोळ केल्यानंतर देवाला आम्ही वर घेऊन जातो. तिथनं भेट देऊन अभिषेक पूजा हे करून मग आम्ही तिथे घेऊन तिथे जातो. म्हणजे खूप म्हणजे देव शेवटी तुम्ही देवाला काळजी आहे. जरी आज आमचे बाबांना आहेत त्यांचं एवढं वय झालंय तरी सुद्धा ते स्वतःही मूर्त्या घेऊन कमीत कमी त्यांना एक अर्धा तास त्या गाड्याच्या पायऱ्या चालतात. ते काही वाटत नाही, पण हिरेवारी त्यांना 10 किलो वजन उचलत नाही. खरं आहे का? एक त्या देवाचं महात्मा असं आहे की त्या मूर्त्या हातात घेतल्यानंतर अंगामध्ये जी येणारी एनर्जी आहे ते देव कुठून देतो हे आम्हालाही माहिती नाही. जे आज तरुण पिढी एवढे सांगते हेच खरं विशेष आहे. खरं तर दादानी किंवा वडीलधाऱ्यांनी सांगितलेलं असं थोडा विश्वास बसत नाही. पण तुम्ही तरुणाई पण आज एवढ्या भावनेने सांगताय, खरोखर खूप आहे. आणि बोला की बोला की हा सांगाय की तुम्हाला काय. बरं का, आज वडगाव तालुका मान या ठिकाणी आमच्या खंडोबा देवाची यात्रा संपन्न होते. त्यासाठी आम्ही खरं तर 1 तारखेपासून सुरुवात करतोय. बर. तर म्हणजे महाराष्ट्रातील पैपावण्यांना एक मी असं आव्हान करतो, विनंती यात्रेला विनंती करतो की तुम्ही सगळे ताकदीनं या. बैलगाडा मालकांना सुद्धा सांगतो तुम्ही ताकदीने या. आम्ही फायनल करणार आहे आणि बक्षीस आहेत सगळी दिली जाणार आहेत. यात कुठल्याही पद्धतीची वडगावची गाडी वगैरे काय नाही. त्यामुळे त्यांना बक्षीस सगळी दिली जाणार आहेत. पै पाहुण्यांना जेवढे कोण आज मित्रमंडळी आहेत, वडगाव गावावर प्रेम करणारी जी लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी या. तुमच्या जेवणाची व्यवस्था अगदी चोख केली जाणार आहे. तुम्ही ताकदीनं या आणि वडगाव नगरीत जी यात्रा संपन्न होणार आहे जर स्वरूप मोठं बळकट करायचं. तसंच पैलवान मंडळीने सुद्धा हजर राहून आमच्या कुस्ती मैदानाची शोभा वाढवावी एवढंच एक छोटस वडगावकर म्हणून विनंती करतो. सर्वांना निमंत्रण देतोय. मोठ्या उत्साहानं या, हजर व्हा. सगळ्या कार्यक्रमाची शोभा वाढवा. धन्यवाद. म्हणजे वडगावकर स्वागताच्या तयारीत आहेत. धन्यवाद. झालं का सगळं? खरं तर यात्रेचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, कोणकोणते कार्यक्रम आहेत याची सविस्तर माहिती देत आपल्याला वेगळं पण वडगावकरांनी सांगितलेलं आहे. आणि खरोखरच वडगावकरच्या या नात्यातून ग्रामस्थ म्हणा किंवा ह्या नात्यातून किंवा यात्रा कमिटीच्या माध्यमातून एक आव्हान केलेलं आहे की आमच्या यात्रेला सर्वांनी या आणि सर्व कार्यक्रमाचा आनंद घ्या. सर्व कार्यक्रम आम्ही अतिशय चांगले ठेवलेले आहेत आणि सर्व कार्यक्रमात सहभागी व्हा. सर्व वडगावकर ग्रामस्थांनी आपल्या मानदेश भूषणला माहिती दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि सर्वांच्या वतीनं आणि मानदेश भूषणच्या वतीने आपण सर्वांनी विनंती आवाहन करूया की तुम्ही सर्वजण या यात्रेला मोठ्या संख्येने सहभागी व्हा.